अशा या खुसखुशीत आणि गरमागरम भाकरीबरोबर हा चमचमीत जवळा खाण्याची मजाच काही वेगळी असते। आता घरामध्ये भाजीलाच काही नाही तर अशा वेळेस तुम्ही हा चमचमीत सुका जवळा आणि भाकरी नक्की करून बघा, जो वरण भाताबरोबर किंवा नुसताच खायला सुद्धा अगदी मस्त लागतो। तुम्ही नॉनव्हेज खवय्ये असाल तर हा व्हिडिओ बघून तुमच्या नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली ते एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। काही ठिकाणी याला सुकट तर काही ठिकाणी याला जवळा किंवा काही ठिकाणी बारीक करंदी सुद्धा म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा। ती इथे साधारणतः 300 ग्राम प्रमाणात किंवा कपाने मोजाल तर साधारणतः 2.5 कप आपण इथे सुका जवळा किंवा ज्याला आपण सुकट म्हणतो ते घेतलेला आहे। आता सुकट किंवा जवळा निवडून घेत असताना चांगली करकरीत पांढऱ्या रंगाची आपल्याला घ्यायची आहे आणि स्वच्छ करून घेणं सुद्धा तितकेच जास्त गरजेचं आहे, कारण याला जिथे समुद्रकिनारी किंवा मोकळ्या ठिकाणी सुकवतात ना तिथे खूप माती किंवा राळ असते। त्यासाठी प्रथमतः चाळणीवर किंवा एखाद्या पातळ गाळणीवर आपल्याला हे सुकट चांगली चाळून घ्यायचे आणि व्यवस्थित निवडून घ्यायचे, कारण पांढऱ्या कलरचे यामध्ये गार किंवा छोटे मोठे खडे असतात आणि दाताखाली आलं की खाण्याची मजा निघून जाते, म्हणून याला स्वच्छ निवडून किंवा चाळून आपल्याला घ्यायचं आहे। आता दुसरीकडे गॅसवर एखादी कढई गरम करत ठेवायची आणि जो आपण स्वच्छ केलेला जवळा सुकट आहे ती घालायची आणि साधारणतः मध्यम आणि मोठ्या आचेवर एक 3 ते 4 मिनिटं थोडा थोडा रंग बदलेपर्यंत थोडी खरपूस खुसखुशीत आपल्याला भाजून घ्यायची। न भाजता केलेला जवळा किंवा सुकट असते ना तर त्याने पोट बिघडण्याची शक्यता असते। मग असं भाजून घेतलं की एक तर खायला सुद्धा छान लागते आणि पोट सुद्धा बिघडणार नाही आणि यातला खमंगपणा कायम राहतो। तर तुम्ही जर जास्त प्रमाणात स्टोर करून ठेवत असाल तर जास्त अशी व्यवस्थित निवडून चाळून वगैरे थोडी थोडी याला भाजून थोडीशी पंख्याखाली गार करून स्टोर करून ठेवू शकता, म्हणजे अगदी पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता। अशी ही साधारणतः एक 3 ते 4 मिनिटं मोठ्या आणि कमी आचेवर आपण भाजून घेतलेलं आहे आणि एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता बाजारातून जास्त प्रमाणात आणत असाल तशी ही भाजून ठेवली, चांगली गार करून एखाद्या डब्यामध्ये कडुलिंबाची पानं घालून ठेवली तर अगदी 2 ते 3 महिने व्यवस्थित राहते। आणि जेव्हा करायची असेल मग अजिबात भाजण्याची गरज लागत नाही, फक्त त्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आपण लागेल तशी भाजून घेतली, यामध्ये पाणी भरपूर घालायचं आहे आणि साधारणतः 1-2 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ना यामध्ये चांगली ती फुलून तयार होते आणि उरलेला जो राळ माती असते ती पाण्याखाली निघून येते आणि स्वच्छ जवळा किंवा सुकट आपल्याला भाजीसाठी मिळतं। आता सेम कढईमध्ये आपण पळीभर तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये ना एक साधारणतः 3 लहान आकाराचे पातीचे कांदे असतात ना त्यातलाच कांदा घेतलेला आहे। आता घरामध्ये होता म्हणून पातीचा कांदा वापरलेला आहे, तुमच्याकडे साधा असेल तर एक 2 मध्यम आकाराचे किंवा एक मोठ्या आकाराचा तुम्ही रफली किंवा